हॅलो स्टुडंट्स, वेलकम वन्स अगेन. आज आपण नवीन टॉपिक सुरू करतो आहे. टॉपिकचं नाव आहे AC सर्किट्स. ओके, आता आपण याच्या आधी बघा काय काय बघितलं होतं. याच्या आधी आपण मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट बघितलं, मॅग्नेटिक मटेरियल बघितलं, किंवा जस्ट लास्ट टॉपिक आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन बघितलं. ओके, सो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये काय बघितलं तर EMF इंड्यूस्ड किंवा करंट इंड्यूस्ड बघितलं. करंट कसा तयार होतो, EMF कसं तयार होतं हे आपण मागच्या टॉपिकमध्ये बघितलं. आपल्याला ते फॅराडेजनं सांगितलं ॲज वेल ॲज आपल्याला ते लेन्झनं सांगितलं. ओके, तर त्याच्यामध्ये जे इंड्यूस झालेला करंट होता किंवा इंड्यूस झालेलं EMF होतं ते अल्टरनेटिंग फॉर्ममध्ये होतं का. अल्टरनेटिंग म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पोलॅरिटी जी होती ती काय होत होती, चेंज होत होती. ओके, सो दिस AC इज नथिंग बट अल्टरनेटिंग करंट, वी कॅन से दॅट, अँड द सर्किट्स. ओके, म्हणजे असे सर्किट्स की ज्याच्यामध्ये फक्त अल्टरनेटिंग करंट जो असेल त्याचा विचार केला जाईल किंवा अल्टरनेटिंग व्होल्टेजचा विचार केला जाईल, ज्याला की आपण AC म्हणतो. तसंच DC असतं बघा. DC म्हणजे डायरेक्ट. ओके, सो अल्टरनेटिंग म्हणजे चेंजिंग, प्लस मायनस विथ रिस्पेक्ट टू टाईम, पण डायरेक्ट हे चेंज होत नाही. ओके, सो AC आणि DC झालं. तर यामध्ये आपण पूर्ण ACचा स्टडी करणार आहोत. सो AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि सर्किट्स. टॉपिक खूप छोटा आहे तसं बघितलं तर. बेसिक टर्म्स आहेत. पहिल्यांदा AC व्होल्टेज आहे, AC करंट आहे, पुन्हा टाईप्स ऑफ AC सर्किट आहेत की एखाद्या AC सर्किटमध्ये रेजिस्टन्स असेल तर काय, एखाद्या सर्किटमध्ये इंडक्टर असेल तर, कपॅसिटर असेल तर, रेजिस्टर इंडक्टर कपॅसिटर असेल तर त्याच्यामध्ये असलेली पॉवर, नंतर LC ऑसिलेशन्स कसं होतं तयार, हे सगळं आपल्याला ह्या टॉपिकमध्ये बघायचं आहे. टॉपिक सोपा आहे, छोटा आहे मागच्या टॉपिकशी कम्पेअर करता. लक्षात येतं आहे. चला, तर आपण काही इंट्रोडक्शनच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत किंवा इंट्रोड्यूस करूया की टॉपिक नक्की काय आहे किंवा सुरुवात कशी आपल्याला करायची आहे. आता आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं मी थोडक्यात रिवाईज करतो. आपल्याला फॅराडेज काय सांगतो बघ. फॅराडेजनं 2 लॉ सांगितले. पहिल्या लॉमध्ये काय सांगितलं, इफ देअर इज अ चेंज इन द मॅग्नेटिक फील्ड और इफ देअर इज अ चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स द EMF इज इंड्यूस्ड. फॅराडेनं पहिल्या लॉमध्ये सांगितलं की जर मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फ्लक्समध्ये चेंज झाला तर करंट किंवा EMF तयार होतं. आणि जे तयार होतं EMF ते त्यांना दुसऱ्या लॉमध्ये सांगितलं. ते किती होतं तर E इज इक्वल टू minus d∅ upon dt. It is also called as Lenz law. Okay, so this is nothing but the induced EMF in the circuit किंवा कॉईल असं म्हणू शकतो आपण, बरोबर. सो एवढे EMF तयार होतं. E इज इक्वल टू मायनस d∅ अपॉन dt. हे बेसिक फॅराडेजनं किंवा लेन्झनं त्यांच्या लॉमध्ये सांगितलं होतं. हे आपण लास्ट टॉपिकमध्ये बघितलं होतं. आता त्याच्यानंतर आपण जनरेटर पण कन्सेप्ट बघितली बघा. जनरेटर, व्हॉट इज मीन बाय जनरेटर, त्यालाच आपण AC जनरेटर म्हणूया. ठीक आहे, जनरेटर. तर जनरेटरमध्ये काय होतं बघा, इट इज अ डिव्हाइस. हे डिव्हाइस आहे ना जनरेटर म्हणजे. इट इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इनटू अँड इलेक्ट्रिकल एनर्जी. बरोबर का, आठवतंय का बघा. तर आपण जनरेटर आणि मोटरमधला फरकही बघितला होता की मोटर म्हणजे लाईट दिल्यानंतर मोटर फिरते, पण जनरेटर काय आहे की आधी फिरवावं लागतं. ओके, सो जनरेटर आधी फिरेल. मग आधी फिरेल म्हणजे कुठली एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, आणि मग आपल्याला लाईट मिळते. बरोबर, म्हणजे वी कॅन से दॅट विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू अँड इलेक्ट्रिकल एनर्जी. तो म्हणजे कोण असतो, AC जनरेटर असतो. म्हणजे थोडक्यात जनरेटरमध्ये आपल्याला काय बघायला मिळेल, EMF किंवा करंट बघायला मिळेल. त्यालाच आपण इंड्यूस्ड करंट किंवा इंड्यूस्ड EMF असं सुद्धा म्हणतो. सिम्पल. सो दिस इज नथिंग बट द AC जनरेटर. आता AC आणि DC मधला थोडक्यात फरक बघूया. ओके, सो AC मीन्स व्हॉट, इट इज अल्टरनेटिंग. लेट इज कन्सिडर a sine wave. It is AC, and let us consider it is DC. प्लस V म्हणतो मी, और मायनस V. एक तर प्लस V किंवा मायनस V सुद्धा असू शकतं ना DC मध्ये. पण AC मध्ये काय आहे बघा,
एक प्लस सायकल आहे, एक मायनस सायकल. हा 0, हा पाय, हा 2 पाय, बरोबर ना. हा 3π/2 आणि हा π/2. अँगल पण आपल्याला माहीत आहेत. अगदी 0 डिग्रीपासून 360 डिग्रीपर्यंत आपण एक सायकल ड्रॉ करतो. ही एक सायकल आहे ना. सो एका सायकलमध्ये किती पार्ट आले? 2 आले. एक हा आला आणि एक हा आला. ओके, हा प्लस पार्ट आला आणि हा मायनस पार्ट आला. ह्याला म्हणायचं फर्स्ट हाफ सायकल, ह्याला म्हणायचं सेकंड हाफ सायकल. ओके, किंवा ह्याला म्हणायचं फर्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकल, ह्याला म्हणायचं फर्स्ट निगेटिव्ह हाफ सायकल, असं म्हटलं तरी चालेल. सो हे झालं AC आणि हे झालं DC. मग DCमध्ये एकतर पॉझिटिव्ह DC असेल किंवा निगेटिव्ह DC असतं. पण या टॉपिकमध्ये आपल्याला याचा काही जास्त स्टडी करायचा नाही. आपल्याला सगळा स्टडी कशाचा करायचा आहे? AC सर्किटचा, म्हणजे अल्टरनेटिंग करंट, म्हणजे लाईक दिस. ओके, आता बघा इकडं एक्स ॲक्सिसवरती आपण टाईम दाखवू शकतो, किंवा आपण बघितलं होतं बघायच्या आधी ω t किंवा θ पण दाखवू शकतो ना एक्स ॲक्सिसवरती. ओके, इथं बघा काय व्हॅल्यू असते. याला आपण E0 किंवा I0 म्हणतो. याला काय म्हणतो आपण? -E0 किंवा -I0. आठवते का? हे कशामध्ये झाले बघा, हे SHM सिम्पल हार्मोनिक मोशन किंवा ऑसिलेशन्समध्ये आपण. तर हे जे व्होल्टेज आहे एवढं, याला म्हटलं जातं मॅक्सिमम व्होल्टेज. कसलं व्होल्टेज म्हटलं जातं? मॅक्सिमम व्होल्टेज किंवा मॅक्सिमम करंट म्हणा. ही वेव्ह कशाची रिप्रेझेंट केलेली आहे? व्होल्टेजची रिप्रेझेंट केली असेल तर याला म्हणायचं मॅक्सिमम व्होल्टेज. सिमिलरली याला म्हणायचं मॅक्सिमम व्होल्टेज. हे पॉझिटिव्ह मॅक्सिमम, हे निगेटिव्ह मॅक्सिमम आणि हे 0. याला पीक व्होल्टेज सुद्धा म्हणतात ना. ह्याला सुद्धा पीक व्होल्टेज म्हणायचं आणि ह्याला पीक टू पीक व्होल्टेज म्हणायचं. हे कदाचित मी तुम्हाला सांगितलेलं दिसते बघा. सो बघा मी अजून एकदा सांगतो. सो E0ला काय म्हटलं जातं? मॅक्सिमम व्होल्टेज. मग त्याच्यामध्ये दोन प्रकार ना, एक प्लस पण आहे आणि मायनस पण आहे. किंवा ह्यालाच पीक व्होल्टेज पण म्हणायचं. पीक बघा, पीक म्हणजे टोक ना मराठीमध्ये, हायेस्ट पॉईंट. ओके, सो मॅक्सिमम व्होल्टेज, पीक व्होल्टेज, ओके असं म्हटलं जातं. सो नोटेशन्स बघा, EP पण दिलं जातं प्लस मायनस, ॲज वेल एज प्लस मायनस EM पण म्हटलं जातं. सो ही सगळी नोटेशन्स एकसारखी आहेत, सेम आहेत सगळ्यांचा अर्थ. हे जर करंट असेल तर प्लस मायनस I0 प्लस मायनस IP प्लस मायनस IM म्हटलं तरीसुद्धा चालू शकेल. ह्यांना काय म्हटलं जातं? मॅक्सिमम व्होल्टेज किंवा मॅक्सिमम करंट म्हटलं जातं. सो डेफिनेशन कशी सांगता येईल बघा. वॉट एव्हर द पीक व्हॅल्यू किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू इन द करंट और मॅक्सिमम व्हॅल्यू इन द EMF इज कॉल्ड ॲज मॅक्सिमम व्होल्टेज किंवा पीक व्होल्टेज. ओके, सो पीक व्होल्टेज म्हणजे काय? इट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू इन द व्होल्टेज और इट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू इन द करंट. जसं ॲम्प्लिट्यूड म्हणतो आपण, ॲम्प्लिट्यूड कसं डिफाईन करतो? इट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द ऑसिलेशन. ऑसिलेशनची जी काय मॅक्सिमम व्हॅल्यू असेल, समजा आता ऑसिलेशन असं आहे लाईक दिस, तर इथं 0 झालं ना मीन पोझिशन. ओके, लाईक दिस. सो इथपर्यंत मॅक्सिमम, हे मॅक्सिमम निगेटिव्हली, हे पॉझिटिव्ह मॅक्सिमम, हे निगेटिव्ह मॅक्सिमम. समजा अशी मोशन आहे. ओके, लाईक दिस आहे, समजा टू अँड प्रो मोशन आहे. सो दिस इज 0 मॅक्सिमम, 0 मॅक्सिमम, 0 मॅक्सिमम. सो मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे ॲम्प्लिट्यूड ना, तसं मॅक्सिमम EMF पण असतं, ॲज वेल ॲज मॅक्सिमम करंट पण असतो. त्यालाच मॅक्सिमम व्होल्टेज किंवा पीक व्होल्टेज असं काही आपण म्हणू शकतो. सो हे सगळं ह्या AC वेव्हमध्ये असतं. ओके, सो हे झालं मॅक्सिमम व्होल्टेज. आता असंच ॲव्हरेज व्होल्टेज पण ह्याच्यामध्ये असतं बघा. आता किती प्रकारचे व्होल्टेज मी सांगितले बघा तुम्हाला. एक तर हे सांगितलं मॅक्सिमम व्होल्टेज, दुसरं व्होल्टेज ह्याच्यातच ॲव्हरेज व्होल्टेज असतं. ओके, आणि तिसरं व्होल्टेज असतं RMS, रूट मीन स्क्वेअर व्होल्टेज किंवा रूट मीन स्क्वेअर करंट, रूट मीन स्क्वेअर EMF काही म्हणा. 3 व्हॅल्यू असतात करंटच्या आणि व्होल्टेजच्या. एक व्हॅल्यू झाली मॅक्सिमम व्हॅल्यू, दुसरी असते ॲव्हरेज व्हॅल्यू आणि तिसरी असते RMS व्हॅल्यू, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. ते आपण पुढे बघणार आहे. फक्त लक्षात ठेवा की ह्या सायकलमध्ये आपल्याला 3 व्हॅल्यू काढता येऊ शकतात. एक म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू, दुसरी म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यू आणि तिसरी म्हणजे RMS व्हॅल्यू, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. लक्षात आलं? सो दिस इज द डिफरन्स बिटवीन AC अँड DC. आता बघा हा जो DC आहे, ठीक आहे, ह्या DCला कुठलीही फ्रिक्वेन्सी नाही आहे. सो DCसाठी फ्रिक्वेन्सी नेहमी किती असते लक्षात ठेवा? 0 असते. ह्याला मात्र फ्रिक्वेन्सी आहे ना, अल्टरनेटिंग घडत चाललेलं आहे ना, काहीतरी वेव्ज मिळत चाललेलं आहे. सो वेव्ज आल्या, सायकल्स आल्या की त्याला फ्रिक्वेन्सी ही आली. वारंवार घडणारी गोष्ट आहे ना, वारंवारता म्हणतो बघा मराठीमध्ये. सो देअर इज अ फ्रिक्वेन्सी, बट फॉर DC देअर इज नो एनी फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी कंपोनंट इज 0, देअरफॉर व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी इज 0 फॉर DC. DCसाठी कुठलीही फ्रिक्वेन्सी नसते. आता तुम्हाला थोडक्यात एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल सांगेन मी.
आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिक करंट इज डेंजरस फॉर अस, आपल्यासाठी तो डेंजर आहे बरोबर. आपण हात नाही लावत ना कुठल्या मेटलला आणि आपण लावू शकत नाही का तर आपल्याला शॉक बसू शकतो बरोबर. तर ह्या दोघांमध्ये कुणाचा शॉक जास्त बसेल बघा. तर हा अल्टरनेटिंग आहे, एकदा प्लस आहे मायनस आहे प्लस आहे मायनस आहे आणि हा कसा आहे DC आहे. तर जनरली ह्याच्यामध्ये काय म्हटलं जातं, याची जी मॅक्सिमम व्हॅल्यू ती एवढीच मिळते. ह्यात बघा कुठं अल्टरनेटिंग कंपोनंट वगैरे काही नाही. समजा 220 व्होल्टचा सिग्नल आहे असं आपण म्हणूया. सो फिक्स 220 आहे, ती चेंज होत नाही. पण याच्यामध्ये मात्र काय आहे बघा, अल्टरनेटिंग कंपोनंट असल्यामुळे काय होतं, ही 220 मॅक्सिमम व्हॅल्यू जी आहे ती काय होते, चेंज होते. त्यामुळे ह्याच्यामध्ये जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ना, आता ह्याला RMS व्हॅल्यू म्हटलं जातं. त्याला मी लिहितो बघा इथं ERMS. ॲक्च्युअल रिलेशन कसं असतं बघा, ERMS इज इक्वल टू E0/√2. आपण हे सॉल्व करणार आहे कसं येते ते. सो याच्यावरून E0 किती येईल तर √2 इंटू ERMS येईल. मग √2 इंटू ERMS मी किती अंदाजे घ्या म्हटलं 220 व्होल्ट घ्या. म्हणजे ही जवळपास जर सोडवलं तर 300च्या पुढे येते, 311 वगैरे. म्हणजे साहजिकच मॅक्सिमम व्हॅल्यू ही ERMS पेक्षा कशी असणार आहे, जास्त असणार आहे बघा. मग ERMS मॅक्सिमम व्हॅल्यू किती झाली 311 झाली, पण याची मॅक्सिमम व्हॅल्यू 220 झाली. सो दोघांमध्ये जास्तीत जास्त व्हॅल्यू कुणाची मिळते, ACची मिळते. ओके, त्यामुळे AC हा मोर डेंजरस आहे DC पेक्षा. ह्याला अट्रॅक्टिव्ह करंट म्हटलं जातं, ह्याला रिपल्सिव्ह करंट असं म्हटलं जातं. अट्रॅक्टिव्ह काय, कारण प्लस मायनस असतात, त्याच्यामध्ये एकतर आयदर प्लस मिळतं किंवा एकतर मायनस मिळतं. त्यामुळे ह्याला रिपल्सिव्ह करंट म्हटलं जातं, ह्याला अट्रॅक्टिव्ह करंट म्हटलं जातं. आणि हा मोर डेंजरस आहे DC पेक्षा. लक्षात आलं AC आणि DC मधलं हे रिलेशन फक्त लक्षात ठेवा. ERMS इज इक्वल टू E0/√2. हे आपण सॉल्व करणार आहे कसं आलं ते. सो ही झाली इंट्रोडक्शन. आता बघूया की मी जे काही 3 करंटच्या तुम्हाला नावं सांगितली, 3 करंट्स, त्या 3 करंट्स कसे कसे लिहिले जातात किंवा कसे कसे फाइंड्स केले जातात हे आपण बघूया. सो AC वेव्ह सगळ्यांना समजली कशी असते ती. पुन्हा एकदा मी ड्रॉ करतो AC. आता DCचा काही फारसा अभ्यास आपण करत बसायचं नाही, AC महत्त्वाचं बघायचं आपल्याला. सो आपण बघूया AC सर्किट बघूया, ठीक आहे. सो पुन्हा एकदा वेव्ह काढतो मी अशी, इकडं थीटा म्हणूया किंवा ω-t म्हणूया आपण. थीटा म्हणजेच ω-t ना, आणि ही आपली साईन वेव्ह. कोसाईनसुद्धा असते, काही हरकत नाही. ओके, सो ही झाली मॅक्सिमम व्हॅल्यू, ह्याला मी म्हणतो E0 प्लस E0. ही झाली 0 आणि ही झाली -E0. हे आणि हे सेम असणार आहे, लक्षात ठेवा. अँगल आपले हा 0, हा पाय आणि हा 2π रेडियन. बाकी हा 3π/2 आणि हा π/2 माहिती आहे आपल्याला. 4 पार्ट जर आपण केले तरी चालू शकतं. ओके, सो पहिली डेफिनेशन बघा काय आपली, पीक EMF किंवा यालाच मी नाव काय दिलं होतं, मॅक्सिमम EMF म्हणायचं किंवा पीक करंट म्हणूया आपण किंवा मॅक्सिमम करंट म्हणूया आपण. बघा आता आपल्याला इक्वेशन्स माहीत आहेत बघा. इक्वेशन्स तुम्हाला EMFचं इक्वेशन काय असतं बघा, E इज इक्वल टू E0 साइन ऑफ ω-t आणि आयचं काय असतं, I0 साइन ऑफ ω-t प्लस अल्फा. आता हा अल्फा इथे एक्स्ट्रा आला बघा. हे अल्फाला काय म्हटलं जातं, फेज अँगल म्हटलं जातं. फेज अँगल कोणामध्ये, फेज अँगल बिटवीन EMF अँड करंट. तर ह्या E आणि ह्या I मध्ये हा फेज अँगल आहे. मग तो किती असतो, 0 असतो, π/2 असतो, पाय असेल, ते डिपेंड आहे कुठलं सर्किट आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. ओके, सो अल्फा म्हणजे काय, फेज अँगल बिटवीन EMF अँड करंट. सो ही झाली वेव्ह EMFची असेल किंवा करंटची असेल आणि ही झाली त्याचे इक्वेशन्स आले. आता जनरल अल्फा 0 म्हटलं जातं. रेजिस्टिव्ह सर्किट जर असेल तर अल्फा 0 असतं. आपण याच्यामध्ये पुढे बघणार आहे रेजिस्टिव्ह सर्किट. अल्फाची व्हॅल्यू 0 असते, त्यामुळं हे इक्वेशन आणि हे इक्वेशन सेम मिळतं बघा. E इज इक्वल टू E0 साइन ω-t, I इज इक्वल टू I0 साइन ω-t. म्हणजे जर इफ अल्फा 0 असेल तर I किती मिळणार, I0 साइन ऑफ ω-t. मग हे इक्वेशन आणि हे इक्वेशन चेक करा, सिमिलॅरिटी वाटते. ओके, सो ह्यातला आपल्याला काय डिफाईन करायचं आहे, पीक EMF किंवा पीक करंट डिफाईन करायचं आहे. तर ह्या इक्वेशनमध्ये बघा हा जो E0 आहे ना, सो E0 इज इक्वल टू E अपॉन साइन थीटा किंवा साइन ω-t म्हणतो. सो हा E0 म्हणजे पीक व्हॅल्यू किंवा I0 कसा डिफाईन करायचा,
or I0 is equal to I upon sine of omega t. Okay, this I0 or this E0 is called as peak value. Okay, so it is the maximum or peak value of EMF or current in either direction. either directionचा अर्थ काय की एक तर पॉझिटिव्ह घ्या किंवा निगेटिव्ह घ्या, कुठेही घ्या. बघा, पॉझिटिव्ह पण घेऊ शकता, निगेटिव्ह पण घेऊ शकता, वरती पण घ्या आणि खाली कुठलीही घेऊ शकता. either दोन्हीपैकी एक कुठली तर घेऊ शकता. ती व्हॅल्यू म्हणजे कसली झाली, पीक व्हॅल्यू झाली किंवा ह्यालाच मॅक्सिमम व्हॅल्यू किंवा मॅक्सिमम EMF असं म्हटलं जातं. लक्षात येते का? बघा, मी वेव्ह काढली आणि वेव्हवरनं EMFचं पण इक्वेशन लिहिलं आणि करंटचं पण इक्वेशन लिहिलं. त्यातलं E0 असेल किंवा I0 असेल म्हणजे काय झालं, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द करंट किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द EMF. मग जनरल डेफिनेशन कशी सांगितली, इट इज द मॅक्सिमम ऑर पीक व्हॅल्यू ऑफ EMF ऑर करंट इन आयदर डायरेक्शन. म्हणजे पहिली डेफिनेशन आपल्याला समजली की पीक व्होल्टेज किंवा मॅक्सिमम व्होल्टेज किंवा पीक करंट किंवा मॅक्सिमम करंट म्हणजे काय, इट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू इन द करंट ऑर EMF आयदर इन आयदर डायरेक्शन. कुठल्या तरी एका डायरेक्शनला मॅक्सिमम व्हॅल्यू घेतली जाते, त्याला म्हटलं जातं पीक EMF ऑर पीक करंट. सो दिस इज आवर फर्स्ट डेफिनेशन. बघा, हे व्यवस्थित लिहून घ्या, स्क्रीन पॉज करून लिहून घ्या. ओके, आता आपण बघूया सेकंड, दॅट इज ॲव्हरेज. सेकंड डेफिनेशन, ॲव्हरेज EMF. ओके, और मीन सुद्धा म्हणतो बघा ॲव्हरेजलाच आपण मीन EMF म्हणूया. म्हणजे काय, ॲव्हरेज EMF असेल तीच ॲव्हरेज करंट व्हॅल्यू काढता येते, त्याच्यावरून तीच मीन करंट काढता येते. ओके, सो ॲव्हरेज EMF ई ॲव्हरेज म्हणतो मी और आय ॲव्हरेज म्हणतो मी. ओके, सो ई ॲव्हरेज किंवा आय ॲव्हरेज कसं काढायचं बघा. आता ॲव्हरेज व्हॅल्यू घेत असताना कुणाचा विचार करायचा, तर ॲव्हरेज व्हॅल्यू घेत असताना ह्या वेवचा विचार करायचा. ओके, आता वेवचा विचार करत असताना का ही वेव आपल्याला दिसते की ही वेव साईन वेव फंक्शन आहे, बरोबर. मग ॲव्हरेज घेत असताना काय करायचं, दोन्हीपैकी एका सायकलचा विचार करायचा. मग आपली पहिली सायकल आहे, आपण पहिल्या सायकलचा विचार करूया, कारण ही सायकल आणि ही सायकल दोन्ही हाफ हाफ आहे, त्यामुळे ॲव्हरेज काढताना फक्त हाफ सायकलचा विचार केला जातो. ओके, मग आता मगाचं इक्वेशन आपण लिहून ठेवूया. EMFचं लिहूया, तेच करंटसाठी असतं. E इज इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी किंवा E इज इक्वल टू E0 साइन ऑफ थिटा म्हटलं तर चालेल. लक्षात येते, ओमेगा टीच्या ऐवजी फक्त मी काय घेतो, थिटा घेतो. ओके, सो आता यातला हा थिटा बघा, साइन थिटा. ठीक आहे का, तर वेव कुठली आहे, साइन वेव आहे. सो अर्ध्या सायकलचा आपण विचार करूया. सो मी हे असं लिहितो बघा. सो साइन ऑफ थिटा हे लिमिट लिहिलं मी. मला ही साइन थिटाची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे मी ॲव्हरेज व्हॅल्यू मला इथं काढता येईल. ओके, सो ही झाली ॲव्हरेज व्हॅल्यू इज इक्वल टू E0 साइन ऑफ थिटा. आता साइन ऑफ थिटा कसा काढला जातो बघा, तर 0 पासून पायपर्यंत काय करायचं, साइन ऑफ थिटाचं इंटिग्रेशन घ्यायचं. सो 0 टू पाय साइन ऑफ थिटा अपॉन 0 टू पाय आहे, त्यामुळं पाय अँगल घेतला डिवायडेड बाय पाय, किंवा अपॉन इंटिग्रेशन ऑफ थिटा 0 टू पाय म्हटलं तरी चालेल, पण डायरेक्ट पाय लक्षात ठेवा. पाय सोपा आहे ना, कुठून कुठपर्यंत घेतोय आपण, 0 टू पायपर्यंत घेतोय. मीन व्हॅल्यूला तसंच काढतो ना आपण. समजा जर 4 व्हॅल्यूचा मीन काढायचा असेल तर आपण काय करतो, 1 + 2 + 3 + 4 अपॉन 4 करतो ना, 4 व्हॅल्यू ॲडिशन करून त्याला डिवायडेड बाय 4 करतो. तसं हे घेतलं आपण इंटिग्रेशन साइन ऑफ थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा म्हणूया. इंटिग्रेशनचा अर्थ तुम्हाला कळतोय का बघा, इथून इथपर्यंतच्या जेवढ्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्यांचा ॲव्हरेज घ्यायचं चाललेलं आहे, कुठून, 0 पासून पायपर्यंत. सो ओके, सो ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणजे काय, ऑल द ॲव्हरेज व्हॅल्यूज बिटवीन 0 टू पाय किंवा फर्स्ट हाफ सायकल. सो फर्स्ट हाफ सायकलमधल्या सगळ्या व्हॅल्यूचं काय घ्यायचं आहे, ॲव्हरेज घ्यायचं आहे. सो लिहिताना कसं लिहायचं, हे असं लिहायचं. सो साइन थिटाचं आपण ॲव्हरेज घेतलं. आता बघा, इज इक्वल टू साइन थिटाचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू थिटा घ्यायचं आहे. सो साइन थिटाचं इंटिग्रेशन काय असतं, मायनस कॉस थिटा असतं आणि हे 0 टू पाय.
आणि आपण हे पाय आलं. ओके, मग आता कॉस थिटा इंटिग्रेशन घेऊन आपल्याला मिळालं. मग जर हे आपण पुट केलं तर हे मायनस कॉस ऑफ पाय मायनस कॉस ऑफ 0 सो अपॉन पाय. सो हे मायनस कॉस ऑफ पाय किती असतं, -1 असतं. सो -1 हे +1 होणार, ॲज वेल ॲज हे कॉस ऑफ 0 किती, कॉस ऑफ 0 म्हणजे 1. ओके, सो इट बिकम्स 2. ओके, असं लिहितो वाटल्यास मी, आणि अपॉन पाय लिहिलं. बघा कॉस ऑफ पाय -1 ना, सो -1 आणि हे -1 1, हे मायनस मायनस पुन्हा +1, सो 1 + 1 2 आलं, 2 अपॉन पाय आलं. ओके, सो विच इज इक्वल टू 2 अपॉन पाय म्हणजे किती 3.142. मग हे 2 अपॉन जर 3.142 जर सॉल्व केलं तर हे बघा तुम्हाला 0.637 मिळेल. कोणाची व्हॅल्यू मिळते आपल्याला, ही साइन थिटाची ॲव्हरेज व्हॅल्यू घेतली ना, सो किती मिळाली ती 0.637 मिळाली. ओके, सो देअरफॉर मग लिहूया आपण ई ॲव्हरेज इज इक्वल टू, ओके, साइन थिटा किती मिळाला आपल्याला 0.637 इंटू E0. दिस इज वॉट, दिस इज द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ द EMF, दॅट इज 0.637 इंटू E0. E0 म्हणजे काय, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द EMF. ह्याच्यावरूनच करंट डिफाईन करा. सो आय ॲव्हरेज किती असणार आहे, सो आय ॲव्हरेज इज इक्वल टू 0.637 इंटू I0, दॅट इज मॅक्सिमम EMF. सो ही झाली ॲव्हरेज व्हॅल्यू, पण कुणाची, करंटची ॲव्हरेज व्हॅल्यू. सो दिस इज आवर सेकंड डेफिनेशन, दॅट इज ॲव्हरेज करंट. समजलं, पहिली आपण बघितली मॅक्सिमम करंट, दुसरी बघितली ॲव्हरेज करंट. आता तिसरी बघायची RMS EMF किंवा RMS व्होल्टेज किंवा RMS करंट बघायचे. हे लिहून घ्या व्यवस्थित. These are just definitions. सेकंड डेफिनेशन झाली. आता थर्ड डेफिनेशन आपण बघूया. सो थर्ड डेफिनेशन इज RMS व्होल्टेज और RMS करंट. सो याला म्हटलं जातं रूट मीन स्क्वेअर value of EMF or current. Root mean square value of EMF or current. So IRMS. आता IRMS कशी फाइंड केली जाते, मगाशी आपण काय फाइंड केली, ॲव्हरेज व्हॅल्यू फाइंड केली. आता ह्यालाच बघा IRMS ला आपण नोटेशन्स ERMS और IRMS असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, सो दिस इज द नोटेशन ऑफ द ERMS अँड IRMS. आता RMSचा अर्थ बघा, RMS म्हणजे काय, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. ओके, मगाशी आपण वेव्ह काढली होती, साइन वेव्ह काढली होती. तर साइन वेव्हमध्ये काही पार्ट पॉझिटिव्ह होता, काही पार्ट निगेटिव्ह होता. पहिला पार्ट पॉझिटिव्ह होता आणि दुसरा पार्ट निगेटिव्ह होता. मला सांगा, जर ह्या दोन्ही पार्टचा जर आपण स्क्वेअर केला तर पॉझिटिव्हचा स्क्वेअर हा पॉझिटिव्हच येणार आहे, निगेटिव्हचा स्क्वेअर पण काय होणार आहे, पॉझिटिव्हच येणार आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात स्क्वेअर इथं घ्यावा लागेल. रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू काढताना स्क्वेअर घेतला जातो. लक्षात येतं. ही कन्सेप्ट का आली बघा, कारण जेव्हा एखाद्या सर्किटमधून हा करंट पास होतो, AC करंट, तेव्हा तिथं काय हीट तयार होईल, हीट. ओके, आता हीट तयार झाल्यानंतर हीटचा फॉर्म्युला काय असतो बघा, हीट इज इक्वल टू I²RT हा फॉर्म्युला असतो. हीटचा फॉर्म्युला आठवतोय का बघा, I²RT. I म्हणजे करंट, R म्हणजे रेजिस्टन्स आणि T म्हणजे टाईम म्हणूया आपण. ओके, सो हीट इज इक्वल टू I²RT हा फॉर्म्युला आहे हीटचा. ओके, आता यामध्ये I² आहे बघा, I² करंटचा स्क्वेअर झाला का, करंट आता हा तर फॉर्म्युला हीटचा फिक्स आहे, ह्याच्यामध्ये स्क्वेअर झाला. स्क्वेअर झाल्यामुळे काय होतं, तर आपली जी काही पॉझिटिव्ह सायकल असेल किंवा जी काही निगेटिव्ह सायकल असेल, याचा जर स्क्वेअर केला तर आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळते. म्हणून ही कन्सेप्ट घेतली जाते. म्हणजे कुठली, हीटची कन्सेप्ट घेतली जाते. त्यालाच म्हटलं जातं RMS व्हॅल्यू ऑफ द EMF और RMS व्हॅल्यू ऑफ द करंट. ओके, मग आता RMS व्हॅल्यू कशी काढली जाते, तर IRMS स्क्वेअर करायला लागेल. ओके, सो आता करंट किती आहे आपला,
मागाशी लिहिलं होतं आपण आय इज इक्वल टू आय झिरो साईन ओमेगा टी, तर त्याचा स्क्वेअर करायचा. सो आय स्क्वेअर इंटिग्रेशन 0 to 2π. 0 to 2π का कळलं? पहिली पण सायकल घेतली आणि दुसरी पण सायकल घेतली. आपण काय घ्यायचं, पहिल्या सायकलपासून शेवटच्या सायकलपर्यंतचं जे काही असेल ते डिस्टन्स म्हणजे किती 2π ना. 0 to 2π लिमिट जसं असतं तसं. सो फायनल टोटल 0 to 2π लिमिट झालं ना. सो आपण 0 to 2π इंटिग्रेशन कुणाचं करायचं, आय स्क्वेअरचं करायचं. आपण काय करायचं 2π करायचं. हे विथ रिस्पेक्ट टू थिटाच असेल ना, का तर 0 to 2π थिटा आहे ना. ओके, सो इज इक्वल टू 0 to 2π. आता आयची व्हॅल्यू किती होती मगाशी बघा, आय इज इक्वल टू आय झिरो साईन ऑफ ओमेगा टी किंवा थिटा. चालेल. सो आय स्क्वेअर म्हणजेच काय, आय झिरो स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा आणि आपण हे 2π विथ रिस्पेक्ट टू थिटा. ही स्टेप समजली का बघा. सेम मगाशी जशी होती तशा पद्धतीचीच ही स्टेप आहे. सो इथं फक्त लक्षात ठेवा. सो काय केलं, आय झिरो स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा आणि आपण हे 2π. आता काय करूया, आय झिरो स्क्वेअर आणि 2π आपण कॉमन घेऊया, बाहेर घेऊया, कॉन्स्टंट आहेत ते, ही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ना. आपण 2π मग राहिलं काय फक्त 0 to 2π साईन स्क्वेअर थिटाचं इंटिग्रेशन घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू थिटा घ्यायचं. ओके, पण आता साईन स्क्वेअर थिटाचा एक ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला लिहायला लागेल. 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2 हा फॉर्म्युला माहीत आहे का बघा सगळ्यांना. साईन स्क्वेअर थिटाबद्दल मी काय करतो, फॉर्म्युला लिहितो, बट लिहितो. बट थोडंसं मॅथमॅटिकल आहे बघा. आता इथं हा फॉर्म्युला तुम्हाला कितपत लक्षात आहे बघा. बट साईन स्क्वेअर थिटा आपण पुट करूया 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटा अपॉन 2 पुट करूया. काय केलं मी, साईन स्क्वेअर थिटाच फक्त इथं पुट करणार आहे फॉर्म्युला. सो काय येईल सांगा, आय आर एम एस स्क्वेअर इज इक्वल टू हे आय झिरो स्क्वेअर अपॉन 2π. बघा काय केलं मी, आय झिरो स्क्वेअर अपॉन 2π. आता या साईन स्क्वेअर थिटाबद्दल सो 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटा अपॉन 2 विथ रिस्पेक्ट टू थिटा. हे इंटिग्रेशन घ्यायचं ना आपल्याला 0 to 2π. चालेल. आता बघा, सो देअरफॉर आय झिरो स्क्वेअर अपॉन 2π. मी हा 2 पण इकडे घेतो, बाहेर घेतो, मग राहिलेल्याचं इंटिग्रेशन घेतो. 1 मायनस कॉस 2 थिटाचं इंटिग्रेशन आता घ्यावं. पहिल्याचं येणार डी थिटाचं थिटा मायनस कॉस 2 थिटाचं इंटिग्रेशन साईन 2 थिटा असतं आणि 2 थिटामधला 2 एक्स्ट्रा आला म्हणून तो खाली घ्यायचा आणि 0 to 2π लिमिट द्यायचा. जसं डेरिव्हेटिव्हमध्ये रूल आहे तसाच इंटिग्रेशनमध्ये रूल आहे बघा. मी हा 2 इथं घेतला आहे, मग राहिलं काय 1 मायनस कॉस 2 थिटा. 1चं इंटिग्रेशन थिटा मायनस कॉस 2 थिटाचं इंटिग्रेशन साईन 2 थिटा आणि 2 एक्स्ट्रा आला म्हणून तो डिवायडेड बाय 2 केला. सो इज इक्वल टू, आता बघा पहिल्यांदा अप्पर लिमिट पुट करायचं म्हणजे 2π मायनस हे झिरोच होणार ना. सो आय झिरो स्क्वेअर अपॉन 2π इंटू 2. सो येणार हे 2π आणि मायनस लोअर लिमिट 0 होणार. ह्या 2π ला हा 2π निघून जाईल. सो आय आर एम एस स्क्वेअर इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला, आपलं बघा आय झिरो स्क्वेअर अपॉन 2 मिळालं. सो मी इथं लिहितो देअरफॉर आय आर एम एस किती मिळालं मला, आय झिरो अपॉन रूट 2. दिस इज माय फायनल व्हॅल्यू ऑफ द आर एम एस करंट. सिमिलरली ई आर एम एस किती लिहायचं मग, ई आर एम एस इज इक्वल टू ई झिरो अपॉन रूट 2. यातलं ई झिरो आणि आय झिरो म्हणजे काय सांगा, आय झिरो म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ करंट आणि ई झिरो म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द ई एम एफ. सो दीज आर द व्हॅल्यू ऑफ द आय आर एम एस अँड ई आर एम एस. समजलं. सो दिस इज आवर थर्ड डेफिनेशन. बघा पहिली डेफिनेशन बघितली आपण पीक व्हॅल्यू, दुसरी बघितली ॲव्हरेज व्हॅल्यू आणि आता ही झाली तिसरी व्हॅल्यू. चला हे लिहून घ्या व्यवस्थित, रफ करतो मी. ओके, सो आपण काय बघितलं आता, आय आर एम एस बघितलं. सो आय आर एम एस किती मिळालं, आय झिरो अपॉन रूट 2 मिळालं आणि ई आर एम एस किती मिळालं, ई झिरो अपॉन रूट 2 मिळालं. बघा याच्यावरून लक्षात येतं आहे की एकतर आय झिरो हा मोठा वाटतो आहे आय आर एम एसपेक्षा आणि याच्यावरून लक्षात येते की ई झिरो हा ई आर एम एसपेक्षा मोठा वाटतो आहे. ओके, जर आता ह्या व्हॅल्यू जर सॉल्व केल्या तर हे ॲक्च्युली असं पण मिळतं
0.707 I0, सिमिलरली हे 0.707 E0 असं ही व्हॅल्यू काढली जाते. सो हे रिलेशन झालं कोणामधलं, IRMS आणि I0 मधलं. ओके, आता मगाशी मी म्हटलं होतं की हीट, सो हीट प्रोड्यूस्ड इन द सर्किट, हीट प्रोड्यूस होते इन सर्किट, ती आता किती होते, तर मगाशी आपण फॉर्म्युला लिहिला होता H इज इक्वल हीट इज इक्वल टू I² RT ना. सो आता काय करूया, पूर्ण सायकलसाठी म्हणजे 0 टू टाइम टी I² RT, I² R आणि टी म्हणजे टाइम, विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे ना, म्हणून लिमिट 0 टू टी घेतलं. 0 का सुरुवात आणि टी का शेवट, एका सायकलचा शेवट किती होतो, कॅपिटल टी नव्हतो ना, सो 0 टू टी घेतलं मी. ओके, आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम टी म्हणजेच डी टी लिहिलं तरी सुद्धा चालेल, का तर याचा फॉर्म्युला काय असतो, I² RT असतो ना. सो आपल्याला पूर्ण सायकलशी हीट घ्यायची आहे म्हणून 0 टू टी घेतलं. सो H इज इक्वल टू, बघा मी काय काय करतो, R कॉमन घेतो, मग राहिलं काय हे 0 टू टी. आता I म्हणजेच काय मगाशी होतं I0 साइन ऑफ ओमेगा टीचा स्क्वेअर आणि हे डी टी. चालेल, बघा I बद्दल मी फक्त काय पुट केलं, I0 साइन ओमेगा टी. देअरफॉर मी लिहितो H इज इक्वल टू, बघा हे R आहे तसंच, हे I0 स्क्वेअर बाहेर घेतो, सो राहिलं काय 0 टू टी साइन स्क्वेअर ओमेगा टी आणि विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणजे आता इथं इंटिग्रेशन कशाचं घ्यावं लागेल, साइन स्क्वेअर ओमेगा टीचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता हा एक प्रूफ डायरेक्ट आहे, ॲक्च्युली हे पण सॉल्व केलेलं आहे नोट्समध्ये, पण आपल्याला काय डायरेक्ट लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालेल की जर साइन स्क्वेअर ओमेगा टीचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतलं आणि जर आपण लिमिट 0 टू कॅपिटल टू पुट केले तर आपल्याला आन्सर किती मिळणार बघा. सो H इज इक्वल टू R I0 स्क्वेअर T/2 मिळतं, हे टी आहे ना, सो ते T/2 मिळतं. सगळं म्हणजे अप्पर लिमिट लोअर लिमिट मायनस करून सगळे पुट करून ह्याचं इंटिग्रेशन घेऊन, ह्याचा प्रूफ आहे पण इथं डायरेक्ट लक्षात ठेवलं तरी चालेल. सो आपल्याला ही काय मिळाली, हीट मिळाली. सो किती मिळाली बघा, H इज इक्वल टू R इंटू I0 स्क्वेअर इंटू T/2 मिळाली. ओके, आपण हेच बघा इथं ह्याच्यावरून हे असं लिहू शकतो IRMS स्क्वेअर, मागाशी बघितलं आपण, इज इक्वल टू I0 स्क्वेअर अपॉन 2. हे सर स्क्वेअर रूट घेतल्यावर असं येते ना. सो IRMS स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळते, I0 स्क्वेअर अपॉन 2. सो याच्याबद्दल जर आपण पुट केलं तरी सुद्धा चालू. ही तर फॉर्म्युला झालाच Hचा, दिस इज नथिंग बट हीट, ऑल्सो हीट इज इक्वल टू R, आणि हे जे एवढं दिसतंय ह्याच्याबद्दल मी काय पुट करू शकतो, IRMS स्क्वेअर पुट करू शकतो, आणि पुढं काय आहे, कॅपिटल टी आहे. चालेल. सो दिस इज ऑल्सो, बघा हीट इज इक्वल टू I² RT, शेवटी तसाच फॉर्म्युला येतो ना हीटचा, हाच फॉर्म्युला अजून असा येईल तर चालतो, R IRMSचा स्क्वेअर, आणि टी म्हणजेच काय 2π/ओमेगा असतं ना, टी इज इक्वल टू 2π/ओमेगा. चालेल, टी इज इक्वल टू 2π/ओमेगा का बघा, विलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम ना. सो विलॉसिटी इज इक्वल टू ओमेगा म्हणतो, डिस्टन्स 2π म्हणतो अपॉन टी म्हणतो. सो टी इज इक्वल टू 2π/ओमेगा असते. हे आपण सर्क्युलर मोशन रोटेशनल डायनॅमिक्समध्ये पण हे झालं असेल ना. सो कॅपिटल टीची व्हॅल्यू किती असते, 2π/ओमेगा असते. ती जर आपण पुट केली तरी सुद्धा इथं चालू शकेल. सो हीट आपल्याला किती मिळते बघा, R I² RMS इंटू 2π/ओमेगा इतकी मिळते. सो दिस इज ऑल्सो नथिंग बट द हीट. बघा आपण टोटल 4 महत्त्वाच्या टर्म्स बघितल्या. पहिली टर्म बघितली ती मॅक्सिमम व्हॅल्यू बघितली, दुसरी बघितली ती ॲव्हरेज व्हॅल्यू बघितली, तिसरी बघितली RMS व्हॅल्यू, आणि चौथी म्हणजे हे हीटचं एक्सप्रेशन. समजलं इथपर्यंत बघा, लक्षात येते का, व्यवस्थित पॉज करा आणि लिहून घ्या. सोपं आहे मॅथमॅटिकल, थोडंसं इंटिग्रेशनचा पार्ट फक्त इथं येतोय, तोही सोपा आहे. इंटिग्रेशन तुम्हाला टॉपिक मॅथ्समध्ये कदाचित झाला असेल, नसेल तरी सुद्धा झाल्यानंतर तुम्हाला हे सगळे फॉर्म्युलेज कळतील कसे आले ते. आपल्याला फिजिक्सला जेवढं इंटिग्रेशन गरजेचं आहे तेवढं आपण लक्षात ठेवायचं. ओके, सो दिस इज नथिंग बट द हीट. जाऊया आपण पुढच्या पॉईंटकडं. चला, हे मी रब करतो, व्यवस्थित सगळ्यांनी लिहून घ्या. सो दिस इज नथिंग बट द हीट. चला आता पुढचा पॉईंट बघूया. आता ॲक्च्युअल हे इंट्रोडक्शन म्हणलं तरी चालेल, टॉपिकची सुरुवात आहे ही. आता ॲक्च्युअल पॉईंट काय आहे बघा, त्या पॉईंटकडे आपण जाऊया. आपण AC सर्किट्स टॉपिक बघतो ना, AC सर्किट्स.
ओके. सो AC सर्किट्समध्ये बघा आपल्याला डिफरंट टाईप्स ऑफ AC सर्किट्स बघायचे आहेत. कुठले कुठले AC सर्किट्स असतात याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पण आता AC सर्किट्स जाऊया आपण. रेजिस्टन्स बघूया, इंडक्टर बघूया, कपॅसिटर किंवा RLC सर्किट असतं हे सगळं बघूया. पण त्याच्या आधी काही महत्त्वाच्या टर्म्स आहेत त्या थोड्याशा बघूया. तर त्यातली सगळ्यात पहिली एक आहे, त्याला म्हटलं जातं फेजर डायग्राम. कसली डायग्राम? फेजर डायग्राम. ओके. आता फेजर डायग्राममध्ये शब्द कुठला आला? फेज शब्द आला बघा. फेज. फेज म्हणजे अवस्था म्हणतो आपण, बरोबर. म्हणजे थोडक्यात सिग्नलचं नेचर दाखवतं. हा जो फेज आहे सिग्नलचं नेचर दाखवतो. ओके. मग फेज म्हणजे काय? तर एक व्हेक्टर टाईप आहे, एक ॲरो टाईप आहे जो फेजर आहे, जो त्या सिग्नलची अवस्था दाखवते. ओके. सो फेजर डायग्राम म्हणजे थोडक्यात तेच. म्हणजे एक ॲरो म्हणूया आपण, लाईक दिस. दिस इज द ॲरो. ओके. सो दिस इज नथिंग बट द फेज और फेजर और फेजर डायग्राम. ओके. मग हे करंटचं असेल. असंच मग EMFचं पण दाखवलं जातं, लाईक दिस EMF. ओके. मग फक्त आता याच्यासाठी एक्स आणि वाय ॲक्सिसचा रेफरन्स घेतला जातो. कसा रेफरन्स घेतला जातो बघा. समजा हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. मी दोन डायग्राम्स काढतो बघा. का काढतो? दोन लक्षात येतील तुमच्या. ओके. पहिलं मी जी साइन फंक्शन असते त्याच्यासाठी फेजर डायग्राम ड्रॉ करतो. म्हणजे सुरुवातीतनं करूया 0 पासून, लाईक दिस. ओके. सो दिस इज द ॲरो विच रिप्रेझेंट्स द फेज. ओके. मग कुणाची फेज रिप्रेझेंट करणार? मग तो करंटची रिप्रेझेंट करेल किंवा EMFची रिप्रेझेंट करेल. मग समजा इथं व्हॅल्यू आहे, तर आता इथं व्हॅल्यू जी असेल ती कशाची असेल? एकतर करंटची असेल, ओके, किंवा एकतर EMFची असेल. मग करंटची असेल तर काय? I इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी, आणि E असेल तर E0 साइन ऑफ ओमेगा टी. ओके. सो दिस फेजर हा मूव होतोय बघा, इकडून असा मूव झाला हा विथ अँगल ओमेगा टी. हा अँगल आहे ना ओमेगा टी. ओमेगा टीनं काय झाला? हा मूव झाला. ओके. सो दिस इज नथिंग बट द फेजर डायग्राम और दिस फेज. मग तो फेज कुणाचा दाखवतोय? मग तो करंटचा पण दाखवेल आणि EMFचा दाखवेल. डिपेंड आहे सर्किट कसलं आहे. आता पुढे आपण सर्किट बघणार ना, त्यामध्ये कळेल की फेज नक्की कशी कशी दाखवली जाते. पण आत्ता काय फक्त फेज म्हणजे काय की एक ग्राफ आहे किंवा एक ॲरो आहे किंवा एक वेक्टर आहे, तो काय करतोय? एकतर करंट किंवा EMFची फेज डिफाईन करतोय. सो हे झालं साइन असेल तर. जर कॉस असेल तर हाच फेज काय करतो बघा, रोटेट सेम असंच होणार आहे ओमेगा टी, फक्त तो दाखवणार आहे एक्स ॲक्सिसवरती, म्हणजे इथं. म्हणजे करंट दाखवेल किंवा EMF दाखवेल. मग करंट कसा असेल? I0 कॉस ओमेगा टी, आणि EMF असेल तर E0 कॉस ओमेगा टी. म्हणजे कॉस असेल तर एक्स ॲक्सिसवरती आणि साइन असेल तर वाय ॲक्सिसवरती दाखवेल. ओके. आपल्याला जास्त इक्वेशन्स ही मिळत आहेत ना, साइनची मिळतात. सो आपल्याला हा फेजर दाखवलं. जर हेच फक्त असं जरी दाखवलं तरी सुद्धा चालतं, पण हे नवीन सिलेबसमध्ये, हे जुन्या सिलेबसमध्ये फेजर असा रिप्रेझेंट केला जायचा. पण आत्ताच्या सिलेबसला तो एक्स आणि वाय ॲक्सिस कम्पेअर करून रिप्रेझेंट केला जातो. तर हा फेजर आपल्याला प्रत्येक सर्किटसाठी कसा कसा असेल हे डिफाईन करायचं आहे. सो दिस इज नथिंग बट द फेजर. ओके. सो हा एक प्रकारचा वेक्टर आहे which represents the phase of EMF or current. Okay. So phasor means what? So phasor, it is a rotating vector. Rotating vector which represents phase of EMF or करंट. ओके. EMF और करंट. अल्सो आपण काय करू शकतो तर करंटचा वेगळा काढू शकतो, EMFचा वेगळा काढू शकतो. ओके. इथं मी दोघांसाठी पण म्हटलंय ना. सो EMF करंटचा पण फेजर काढू शकतो, EMFचा पण फेजर काढू शकतो. म्हणजे समजा एखादं सर्किट आहे तर त्या सर्किटमध्ये करंट पण आहे आणि EMF पण आहे. ओके. सो दोघांचे दोन फेजर काढून त्या दोघांमधलं रिलेशन आपण सांगू शकतो. मग समजा दोघांमध्ये फेज अँगल 0 असेल तर सेम फेजर येणार, म्हणजे दोघंही सेम दिसणार दिसायला. दोघांमध्ये अँगल 90 डिग्री असू शकतो, लीड असू शकतो, लॅग असू शकतो, इन फेज असू शकतो, आउट ऑफ फेज असू शकतो. हे पुढे आपल्याला सर्किटमध्ये लक्षात येईल बघा. तर समजा दोन फेज आहेत आपल्याकडे, एक फेज आहे करंटचा
आणि दुसरा आहे EMFचा. तर काय काय असू शकतं बघा, तर दोन्ही फेज इन फेज असू शकतात. इन फेजचा अर्थ काय, जेवढा करंट आहे तेवढंच EMF असेल फेजच्या फॉर्ममध्ये. दोन्ही फेज आउट ऑफ फेज असू शकतात, आउट ऑफ फेज 180 ना, आउट ऑफ म्हणजे बरोबर. दोन फेजमध्ये लीड असू शकतं, लीड म्हणजे एक कोणतर पुढं असेल एक कोणतर मागं असेल, किंवा लॅग असू शकतो दोन फेजमध्ये. लीडिंग लॅगिंग म्हणतो ना, म्हणजे एखादं सर्किट असं असतं की ज्याच्यामध्ये EMF लीड असतं π/2 डिग्रीनं, म्हणजे EMF पुढं असतं π/2 डिग्रीनं, 90 डिग्रीनं, तेव्हा करंट काय झाला, लॅग झाला. किंवा काही सर्किटमध्ये करंट लीड असतो तेव्हा EMF काय झालं, लॅग झालं. सो असं 4 पार्टमध्ये आपण काय फेजर डायग्रामच्या ज्या काही फेजेस आहेत किंवा ज्या काही नॅचरल टर्म्स आहेत फेजर डायग्रामच्या, त्या काय करू शकतो आपण, अशा पद्धतीनं त्याचा अभ्यास करू शकतो. सो दिस इज नथिंग बट द फेजर डायग्राम. आता आपण टाइप्स ऑफ AC सर्किट बघणार आहे याच्या पुढचा पॉईंट. तर त्याच्यामध्ये फेजर डायग्रामचं महत्त्व काय आहे किंवा त्याच्यामध्ये फेजर डायग्राम कशी येते हे आपल्याला बघायचं आहे. सो दिस इज द बेसिक ऑफ द फेज ऑर फेजर डायग्राम. ओके, सिंपल लाईन किंवा ॲरो दाखवला जातो, एक्स आणि वाय ॲक्सिसमध्ये दाखवलं तरी सुद्धा चालू शकतो. विथ अँगल, जेवढा अँगल आहे इथं तेवढ्या अँगलनं दाखवलं तरी सुद्धा चालू शकतो. ओके, आता हा अँगल किती असेल ना, प्लस ह्याच्या पुढं कोण आहे का, नाही, याच्या पुढं कोण आहे का, नाही. सो दोघांमध्ये आता अँगल काहीच नाही आहे. सो फेज डिफरन्स 0 झाला. तर ते एका सर्किटसाठी असतं, हे आपण पुढच्या डायग्राममध्ये बघूया. हे समजलं का बघा, ह्याला म्हणायचं फेजर डायग्राम. असं 4 पार्टमध्ये तो 2 रिलेशन दाखवू शकतो. आता आपण टाइप्स ऑफ AC सर्किट ॲक्च्युअल बघूया, म्हणजे तुम्हाला इन डिटेल फेजर डायग्राम कशासाठी किंवा फेज कशासाठी असतो हे प्रॅक्टिकली लक्षात येईल बघा. चला हेडिंग करा, टाइप्स ऑफ AC सर्किट्स, जो काही मेन आपला टॉपिक आहे, किंवा डिफरंट टाइप्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ AC सर्किट्स. डिफरंट टाइप्स ऑफ AC सर्किट. त्यातला पहिला टाइप बघूया, AC सर्किट विथ रेजिस्टन्स. फर्स्ट, AC सर्किट with resistance. AC सर्किट विथ रेजिस्टन्स म्हणजे आता काय करायचं, असं सेम इंडक्टर आहे, सेम कॅपॅसिटर आहे, तिघजण एकत्र आले तर काय आहे, हे सगळं पुढं जायचं आहे आपल्याला. सुरुवात बघूया, सुरुवात व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे पुढचे सर्किट्स कसे ड्रॉ करायचे हे तुम्हाला कळतील. हेडिंग बघा, AC सर्किट विथ रेजिस्टन्स. म्हणजे एकतर आपल्याला AC सर्किट बघायचं आहे आणि त्याच्यामध्ये रेजिस्टन्स असेल तर काय, याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. सो AC सर्किट विथ रेजिस्टन्स बघूया आता इन डिटेल. सो पहिल्यांदा सर्किट ड्रॉ करूया. सो सर्किट काय करायचं, सिंपल एक रेजिस्टन्स घ्यायचा. आता रेजिस्टन्स माहिती आहे सगळ्यांना कसा ड्रॉ करायचा असतो ते, आणि त्याला काय करायचं, एक AC व्होल्टेज अप्लाय करायचं. हा रेजिस्टन्स आहे, एकच लूप आहे, सर्किट सिंपल आहे, आणि त्याला एक EMF अप्लाय केला आपण, हे EMF. सो EMF किती, E = E0 sin of ओमेगा टी. हे एवढं EMF काय करायचं, त्या रेजिस्टन्सला अप्लाय करायचं. चला आता ह्या EMF मध्ये काय होणार आहे, करंट पास होणार आहे, I म्हणूया. सो करंट I आला, I कंप्लीट झाला. सो दिस इज सिंपल सर्किट. याला म्हणायचं AC सर्किट विथ रेजिस्टन्स. AC सर्किट का, कारण अप्लाय केलेलं व्होल्टेज कसं आहे, AC आहे, आणि विथ काय आहे, इथं रेजिस्टन्स आहे. सिंपल. चल आता बघा, हे EMF आपण अप्लाय केलं, करंट पास झाला, हा करंट इथं आला, हा करंट ह्या रेजिस्टन्समधून फ्लो होणार आहे, त्यामुळे इथं पण काय तयार होणार आहे, एक प्रकारचं EMF तयार होणार आहे. ओके, सो आता आपण ही झाली, लेटस कन्सिडर EMF = E0 sin of ओमेगा टी. ह्याला मी इक्वेशन नंबर 1 देतो. ओके, आता हा करंट I इज फ्लोईंग थ्रू द सर्किट. ओके, देअरफॉर I = इथं तयार होणार व्होल्टेज आपण लिहूया. सो मी I = E/R लिहितो बघा. ओके, सो I = E/R ना, E म्हणजे इथलं व्होल्टेजच तिथं असेल ना, एकच लूप असल्यामुळं. सो देअरफॉर I = ईची व्हॅल्यू काय आहे, E0 sin of ओमेगा टी अपॉन काय आहे, कॅपिटल R आहे. ओके, सो आता ही डेफिनेशन एवढी चेक करा, E0/R, व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स म्हणजे करंटच आहे ना, फक्त तो जो करंट असेल तो I0 असेल बघा, हे साइन ऑफ ओमेगा टी. इक्वेशन 2 म्हणूया आपण. सो चेक करा, इक्वेशन फर्स्ट बघा, इक्वेशन 2 बघा,
दोन्हीमध्ये अर्थ काय लागतोय बघा. जर इक्वेशन फर्स्ट बघितलं तर ई इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी, इक्वेशन 2 बघितलं तर आय इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी. दोन्ही जर कम्पेअर केले फ्रॉम 1 and 2, दोन्ही जर कम्पेअर केलं तर आपल्याला काय कळतंय, दोघांमध्ये काय फेज डिफरन्स दिसतोय का, नाही. जसं इथं साइन ओमेगा टी आहे तसंच इथं पण साइन ओमेगा टी आहे. इथं E0 आहे तसं I0 आहे, इथं आहे तसा E आहे. सो दोघं इक्वेशन काय म्हणायचं, इन फेज म्हणायचं. ओके. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 करंट अँड EMF I and E आर इन फेज. हे महत्वाचं आहे, फार महत्वाचा शब्द आहे बघा, इन फेज. इन फेजचा अर्थ काय झाला, दोघांमध्ये फेज अँगल काही नाही. सो फेज अँगल इज इक्वल टू 0. दोघांमध्ये फेज अँगल काही नाही म्हटलं की त्याला काय म्हणायचं, इन फेज. दोघांमध्ये फेज अँगल 180 असते तर आउट ऑफ फेज म्हटलं जातं. पण जर रेजिस्टन्स असेल सर्किटमध्ये तर काय झालं, इन फेज कंडिशन झाली. सो दिस इज नथिंग बट द इन फेज. मग इन फेज असेल तर फेजर डायग्राम मागाच्या सारखी एक्स ॲक्सिस. आता वाय ॲक्सिसवर काढायला लागेल ना, कारण वाय ॲक्सिस साइन फंक्शन दाखवतं. सो आपण पहिल्यांदा काय करूया, हा झाला करंटचा फेजर डायग्राम किंवा करंटची फेज झाली. आणि सिमिलरली फेज कोणाची असेल, EMFचीच असेल ना, फक्त मी थोडीशी मोठी दाखवतो. EMF थोडंसं मोठ्या व्हॅल्यूनं असं म्हणूया, करंट मॅग्नेट्यूड व्हॅल्यूनं कमी असं म्हणूया. सो हा झाला करंट आणि हे झालं EMF. सो आपल्याला रिप्रेझेंटेशन इथं कोणाची व्हॅल्यू रिप्रेझेंट करायला लागेल, एवढी I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी. आणि EMFची आपण कुठे रिप्रेझेंट करूया, इथं रिप्रेझेंट करूया, ही एवढी. सो ही व्हॅल्यू म्हणजे कशाची, E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. बघा ही व्हॅल्यू करंटची, ही व्हॅल्यू EMFची. इथं काय दाखवायचं नाही का, तर एक्स ॲक्सिसवरती आपण कॉस फंक्शन दाखवतो, पण हे फंक्शन आपल्याला कुठलं मिळालं, साइन फंक्शन मिळालं. ह्याला म्हणायचं फेजर डायग्राम. फेजर डायग्राम. हीच फेजर डायग्राम अशी सुद्धा दाखवली तरी चालते बघा. हा करंट, हे EMF इन फेज ना, दोन्ही एकाच डायरेक्शनला आहेत बघा. फक्त इथं आपण ओमेगा टीनं हे रोटेट झाले असं दाखवले ना, ओमेगा टी अँगलनं. तिथं आपण काय अँगल दाखवला, डायरेक्ट ज्या डायरेक्शनला आहे त्याच डायरेक्शनला EMF आहे असं दाखवलं तरी चालतं. सो काय काय काढायचं याच्यामध्ये, पहिल्यांदा सर्किट डायग्राम, ही इक्वेशन्स, पुन्हा ही फेजर डायग्राम्स आणि ग्राफ. सो आता ग्राफ कुठले काढायचे बघा, EMF वर्सेस टाइम म्हणतो मी, ठीक आहे, किंवा थिटा, टाइम और थिटा, किंवा करंट वर्सेस थिटा काढायचं. ओके. सो पहिल्यांदा मी करंटचा ग्राफ काढतो. इकडं ओमेगा टी आहे म्हणजेच थिटा आहे. हा झाला करंट म्हणजे हा प्लस I0, हा पण झाला करंट म्हणजे मायनस I0 आणि हा 0 आहे सेंटर, बरोबर. आता मला EMF काढायचं आहे. EMF सेम काढलं पाहिजे ना, फक्त मी मोठी व्हॅल्यू काढतो EMFची, चालेल का. ही व्हॅल्यू म्हणजे आता काय असेल, प्लस E0. ही व्हॅल्यू म्हणजे काय असेल, मायनस E0. 0 पाय 2 पाय. अँगल सगळीकडे सेमच दिसतात का बघा, नेचर सेम आहे दोन्ही वेव्हचं, म्हणजे EMFचं पण आणि करंटचं. फक्त व्हॅल्यू मी चेंज कशात दाखवली, मॅग्निट्यूडमध्ये चेंज दाखवलं तर चालू शकतं. आपल्याला फेज महत्त्वाचं इथं 0 दाखवायचं आहे. दोघांमध्ये फेज अँगल दिसतोय का, दोघांमध्ये फेज अँगल 0 दिसतोय, म्हणजे दोघांच्या मध्ये जे काय असेल रिलेशन ते कसं दिसतंय, 0 दिसतंय. लक्षात आलं. सो दिस इज नथिंग बट द फेजर डायग्राम अँड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ EMF अँड करंट फॉर AC सर्किट विथ रेजिस्टन्स. दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ द AC सर्किट. समजलं का बघा, हे रब करतोय मी, व्यवस्थित लिहून घ्या. आपण काही CETचे क्वेश्चन्स आहेत, पटपट पटपट डिस्कशन करून घेऊया. हे लिहून घ्या तोपर्यंत. हा झाला पहिला टाईप. ओके, दिस इज आवर फर्स्ट टाईप. चला रब करू मी. याच्यामध्ये काय काय डायग्राम, हे एक्सप्लेनेशन, फेजर डायग्राम आणि ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सांगायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं इन फेज, EMF आणि करंट कसे आहेत एकमेकांना, इन फेज आहेत. सो दिस इज व्हॉट फर्स्ट टाइप ऑफ AC सर्किट. चल काही MCQs डिस्कस करूया आपण. चला पहिला बघा,
इन ए सिंपल AC सर्किट कंटेनिंग रेजिस्टन्स द करंट सिंपल आहे इज इन फेज विथ अप्लाइड EMF. आत्ताच्याच पॉईंटवरचा न्यूमेरिकल आहे बघा. काय आहे? इन ए सिंपल AC सर्किट कंटेनिंग रेजिस्टन्स. एखादं AC सर्किट आहे ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स आहे, तिथं करंट आणि EMF कसे असतात एकमेकांना इन फेज असतात. सो इज इन फेज विथ अप्लाइड EMF. सो ऑप्शन बी आहे याच्यासाठी. नेक्स्ट दुसरा बघा. द RMS व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग EMF इज. चारही ऑप्शन्स व्यवस्थित वाचायचे. RMS व्हॅल्यू, आता आपण मागाशी बघितलं होतं की RMS व्हॅल्यू आणि पीक व्हॅल्यूमधलं रिलेशन बघितलं होतं बरोबर. सो IRMS किती मिळालं होतं आपल्याला? I0/√2. सो दोघांच्या मध्ये मोठा कोण आहे? I0 मोठा आहे ना IRMS पेक्षा. I0 म्हणजे साहजिकच मॅक्सिमम असतं ना. सो मॅक्सिमम हा मोठा असतो RMS पेक्षा किंवा ॲव्हरेजपेक्षा. सो I0 मोठा दिसतोय, हा √2 इकडे आला तर मल्टिप्लाय होणार ना IRMSला. सो I0 हा मोठा आहे. सो वी कॅन से दॅट RMS व्हॅल्यू ऑफ द अल्टरनेटिंग EMF इज लेस दॅन द पीक व्हॅल्यू. RMS व्हॅल्यू पीक व्हॅल्यूपेक्षा कसे लेस आहे ना. मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजेच पीक व्हॅल्यू. सो RMS व्हॅल्यू ही I0 पेक्षा कशी असते? लहान असेल. सो याचा ऑप्शन असेल डी ऑप्शन असेल. कळतं व्यवस्थित? नेक्स्ट DC ॲमीटर इज कनेक्टेड इन ए सर्किट थ्रू विच अन AC ऑफ 50 हर्ट्ज इज फ्लोईंग. DC ॲमीटर जोडलेला आहे एका AC सर्किटमध्ये. द ॲमीटर विल रीड. आता DC ॲमीटर जर AC करंट मेजर करण्यासाठी जोडला असेल तर ते दाखवणार नाही. सो झिरो करंट. सो सी ऑप्शन आहे या क्वेश्चनचा. नेक्स्ट विच वन ऑफ द फॉलोइंग कॅन प्रोड्युसेस मॅक्सिमम इंड्युस्ड EMF. विच वन ऑफ द फॉलोइंग कॅन प्रोड्यूस मॅक्सिमम इंड्युस्ड EMF. सो चारही ऑप्शन जर बघितले तर सी ऑप्शन चेक करा. करंट 50 अँपिअर आहे, ACच घ्यायचं आहे आपल्याला. सो एकतर बी किंवा सी ऑप्शन असेल, पण त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी जास्त आहे कारण फ्रिक्वेन्सीवरती सुद्धा कोण डिपेंड असतं? मॅक्सिमम EMF डिपेंड असतं. सो 50 अँपिअर 500 हर्ट्ज AC म्हणू शकतो आपण. सो याचा सुद्धा आन्सर काय असेल? सी असेल. नेक्स्ट ए सर्टन AC व्होल्टेज इज रिप्रेझेंटेड बाय इज इक्वल टू 100 साइन ऑफ 100 पाय टी प्लस 0.6. बघा हे इक्वेशन कशासारखं आहे? इज इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस अल्फा. फेज डिफरन्स आहे, थिटा अँगल दिलेला आहे, साइन फंक्शन आहे आणि हा E0 म्हणजे मॅक्सिमम EMF आहे. सो द पीक व्हॅल्यू ऑफ AC इज. ह्यातली पीक व्हॅल्यू म्हणजे कोण? ही E0. मग जर हे दोन्ही इक्वेशन्स एकमेकांना कंपेअर केलं तर E0 किती मिळणार आपल्याला? 100 मिळणार. सो 100 इज द पीक व्हॅल्यू. सो ऑप्शन काय असेल? ए असेल. सो 100 व्होल्ट असेल. लक्षात येते? नेक्स्ट an electric lamp is connected to 220 volt 50 हर्ट्ज सप्लाय. इलेक्ट्रिक बल्ब कनेक्ट केलेला आहे 220 व्होल्ट 50 हर्ट्ज, जो की आपल्या घरामध्ये असतो ना त्याच्यासाठी. एक लक्षात ठेवा, ते 220 आहे ना आपल्या घरामध्ये, आपण म्हणतो बघा 220 AC व्होल्ट आहे, तर ते 220 AC व्होल्ट जे असतं ना ते RMS व्होल्टेज असतं. मग त्याच्यावर मॅक्सिमम व्होल्टेज अजूनही जास्त मिळतं बघा √2 मल्टिप्लाय केलं की. देन द पीक व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज इज. पीक व्हॅल्यू मागाशी मी तुम्हाला फॉर्म्युला, हाच फॉर्म्युला बघा सांगितला होता. आता हा फॉर्म्युला फक्त काय करायचं? EMF साठी लिहायचं. सो EMF साठी कसं लिहायचा? सो ERMS इज इक्वल टू E0/√2. सो E0 इज इक्वल टू वॉट? √2 इंटू ERMS. सो √2 इंटू हे 220 मल्टिप्लाय करायचं. सो हे जवळपास 311 व्होल्ट मिळतं. सो एवढं मॅक्सिमम व्होल्टेज असतं आपल्या घरामध्ये सुद्धा, आणि हे RMS व्होल्टेज आहे. सो 311 व्होल्ट. सो वी कॅन से दॅट सी ऑप्शन इज करेक्ट. बघा तुम्हाला 220 आणि 50 हर्ट्ज दिलेला आहे. 220 म्हणजे ERMS आणि 50 हर्ट्ज म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे त्याची, बरोबर ना. तर ERMS वरनं काय करायचं? E0 फाइंड करायचं. सो E0 इज इक्वल टू √2 इंटू ERMS. सो हे नियर अबाउट किती येणार आहे? 311 येणार आहे. सो वी कॅन से दॅट ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट द पीक व्हॅल्यू ऑफ एन अल्टरनेटिंग करंट इज 6 अँपिअर. पीक व्हॅल्यू दिलेलं म्हणजे कोण दिलेलं आहे? I0 दिलेला. I0 6 अँपिअर. ओके. सो देन द RMS व्हॅल्यू ऑफ द करंट विल बी. IRMS काढायचं. सो हाच फॉर्म्युला ना. सो IRMS इज इक्वल टू 6/√2 काढायचा आहे. सो हा फक्त ऑप्शन आता याच्यामध्ये दिसतोय का बघा? नाहीतर ऑप्शन्स वेगवेगळे दिसत आहेत. सो आपल्याला कन्वर्ट करावं लागेल ना. सो मी हेच असं लिहू का? IRMS इज इक्वल टू 6च्या ऐवजी मी 3 × 2 लिहितो.
अपॉन हे √2 लिहितो. नेक्स्ट IRMS इज इक्वल टू 3 इंटू हे √2 अपॉन √2 लिहू, √2 इंटू √2 लिहू 2 बद्दल आणि अपॉन हे √2. सो एक √2 कॅन्सल करूया. सो 3√2. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ IRMS. ओके, सो वी कॅन हॅव द ऑप्शन दॅट इज सी ऑप्शन चेक करा. सो 3 इंटू √2 एम्पियर इज द ऑप्शन. सो वी कॅन डिफाईन द ऑप्शन C फॉर दिस पर्टिक्युलर क्वेश्चन्स. बघा सगळे MCQ व्यवस्थित समजले का बघा. सो आजच्या टॉपिकवरचे हे सगळे MCQ होते. सो थोडक्यात मी पुन्हा रिपीट करतो. बघा आज आपण काय काय बघितलं. सुरुवात आहे ही, मी म्हटलं की टॉपिक खूप छोटा आहे. सेम 4 ते 5 लेक्चरमध्ये डेफिनेटली संपणार आहे. पुढच्या रविवारी याची टेस्ट तुम्हाला व्यवस्थित देता येणार आहे. त्यामुळं जेवढं झालं तेवढं व्यवस्थित करायचं, रोजच्या रोज त्याचा स्टडी करायचा. सगळ्यात पहिल्यांदा आपण बेसिक इंट्रोड्यूस केलं ना, की इंट्रोडक्शनमध्ये आपण काय काय बघितलं तर AC कन्सेप्ट नक्की काय आहे बघा, AC आणि DC मधलं कंपॅरिझन बघितलं. आता हा टॉपिक कुठून येतोय तर मागच्या टॉपिकवरूनच येतोय ना. का तर मागच्या टॉपिकमध्ये आपण काय बघितलं होतं, AC व्होल्टेज कसं तयार होतं किंवा AC करंट असेल, EMF असेल, इंड्यूस कसं होतं, फॅराडेज असेल, लेन्झ असेल, त्याच्यापासूनच हे सगळं पुढं आहे ना. मग जनरेटर आला, मग ते AC व्होल्टेज AC सर्किटमध्ये वापरलं जातं किंवा सर्किटमध्ये वापरलं जातं, त्यालाच AC सर्किट म्हणतात. ओके, सो आपण पहिल्यांदा मग बघितलं की करंट्स टाईप्स बघितले, EMF बघितलं, मग त्याच्यामध्ये ॲव्हरेज व्हॅल्यू पहिल्यांदा बघितली किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू बघितली बघा, ज्याला की आपण पीक व्हॅल्यू म्हणतो. ओके, ॲव्हरेज व्हॅल्यू फाइंड केली. ॲव्हरेज व्हॅल्यू कशी फाइंड केली त्याचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन बघितलं. त्याच्यानंतर रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू फाइंड आउट केली. रूट मीन स्क्वेअर, त्यासाठी हीट ट्रान्सफर होते, हीट प्रोड्यूस होते, ती किती होते I²RT, त्यात रूट मीन स्क्वेअर आला ना, म्हणून ती RMS व्हॅल्यू आपण काय केली, फाइंड आउट केली. सो हे मेन रिलेशन आपल्याला मिळालं होतं बघा. म्हणजे करंटसाठी आहे तेच EMFसाठी आहे ना. सो IRMS इज इक्वल टू I0 अपॉन √2 किंवा ERMS इज इक्वल टू E0 अपॉन √2. दिस इज नथिंग बट द करंट, दिस इज नथिंग बट द व्होल्टेज. सो आपण 3 महत्त्वाच्या पहिल्यांदा काय केलं, करंटच्या डेफिनेशन्स बघितल्या. ओके, त्याच्यानंतर मग आपण हीटचा पण एक फॉर्म्युला बघितला. जसा की हीटचा फॉर्म्युला I²RT असतो, तोच फॉर्म्युला आपण इथे यूज केला आणि त्याच्यावरूनच डिराईव्ह केला. त्याच्यामध्ये टीची व्हॅल्यू 2π आपण ओमेगा पुट केली, तेही मी तुम्हाला सांगितलं कशी व्हॅल्यू आली ती. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट फेजर डायग्राम. सो फेज म्हणजे काय तर एखाद्या EMFचं किंवा करंटची फेज डिफाईन केली जाते त्यात सिग्नलनुसार. मग प्रत्येक सर्किटमध्ये करंट आणि EMF वेगवेगळं असणार आहे ना. आत्ता रेजिस्टन्स होता म्हणून करंट आणि EMF कसे आले, सेम आले. त्या कन्सेप्टचा अर्थ काय होता बघा, म्हणजे भले AC असू देत किंवा DC असू देत. आता DCमध्ये सुद्धा काय असतं की जेवढा करंट आहे तेवढ्याच प्रमाणात काय असतं, EMF असतं. सेम इथं आपल्याला तसं मिळालं ना. सो AC सर्किट आणि DC सर्किटमधला हा एक छोटासा फरक असा आहे की रेजिस्टन्स आणि करंट आणि EMF मधलं रिलेशन हे सेम असतं. जर सर्किटमध्ये फक्त रेजिस्टन्स असेल तर हे थोडंसं CET पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा. जर DC सर्किट आहे समजा, DC सर्किटमध्ये काय आहे, व्होल्टेज आहे, EMF आहे, करंट आहे आणि फक्त रेजिस्टन्स आहे. आणि सेम तसंच AC सर्किट आहे की ज्याच्यामध्ये फक्त रेजिस्टन्स आहे. तर ह्या दोघांचं बिहेवियर कसं असतं, सेम असतं. का तर फक्त रेजिस्टन्स सर्किटमध्ये आहे म्हणून आपण पॉईंट बघितला, पहिला टाईप बघितला डिफरंट टाईप्स ऑफ AC सर्किटमधला, की जर AC सर्किटमध्ये रेजिस्टन्स असेल तर सर्किटचं बिहेवियर कसं असेल. मग त्याचे आपण इक्वेशन्स लिहिले, त्याची फेजर डायग्राम ड्रॉ केली बघा आणि त्याच्यावरून त्याची ग्राफ ड्रॉ केला. ग्राफ लक्षात येतोय का बघा, समजलं का. मला सांगा, करंटच्या आणि EMFच्या दोन्ही इक्वेशन्समध्ये काय फंक्शन आलं होतं, साईन फंक्शन आलं होतं. त्यामुळं करंटचा पण ग्राफ आपण साईन वेव्हज काढला आणि EMFचा पण ग्राफ आपण साईन वेव्हज काढला. दोन्ही ग्राफ मी ओव्हरलॅप केले होते का, फक्त वेगवेगळे दिसावेत म्हणून काय केलं, करंटचा छोटासा ग्राफ काढला, EMFचा थोडासा मोठा काढला. हा एक फरक त्याच्यामध्ये आपण दाखवलेला होता. ओके, सो ते जे सर्किट होतं, पहिलं सर्किट होतं, त्याला म्हणायचं AC सर्किट विथ रेजिस्टन्स म्हणायचं. लक्षात आलं. मग त्याच्यामध्ये आपण फेजर डायग्राम बघितली, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघितलं आणि इक्वेशन्स बघितले. आणि त्याच्यानंतर आपण झालेल्या आजच्या टॉपिकवरती काही 5 ते 6 न्यूमेरिकल्स किंवा CETचे क्वेश्चन्स होते ते डिस्कस केले. ओके, सो हे सगळं व्यवस्थित आजच्या लेक्चरचं असेल ते व्यवस्थित बघा आणि ते व्यवस्थित लिहून घ्या. आजचा मी होमवर्क तुम्हाला शॉर्टमध्ये थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत ते देतोय. सो सगळ्यांनी होमवर्क लिहून घ्या. चला, फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट. With the help of graph, explain alternating current and EMF. This is your first question. Second question, show that
average value of current or EMF is equal to 0.637 into their peak value. This is your second question. Third question, state the relation between RMS value and peak value of alternating signal. This is your third question. And the fourth question is, explain the phasor diagrams for alternating EMF and alternating current. phasor diagram वरचा आहे. आणि पाचवा क्वेश्चन असा आहे, एक्सप्लेन द थिअरी ऑफ प्युअरली रेजिस्टिव्ह AC सर्किट विथ फेजर डायग्राम्स. बघा पाचवा क्वेश्चन काय आहे, एक्सप्लेन द थिअरी ऑफ प्युअरली रेजिस्टिव्ह AC सर्किट. म्हणजे आपण जो रेजिस्टन्स AC सर्किटमध्ये असल्यानंतर कसं त्याचं बिहेवियर होतं ते बघितलं होतं, तो तुमचा पाचवा क्वेश्चन असेल. सो दीज आर द 5 क्वेश्चन्स फॉर युअर होमवर्क. सो आजचं लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला काय काम करावं लागेल, पहिल्यांदा सगळ्या त्या नोट्स काढाव्या लागतील पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट झालेले MCQs लिहून त्याचे आन्सर्स लिहावे लागतील. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे जे मी 5 क्वेश्चन्स तुम्हाला ॲज अ थिअरी म्हणून दिलेले आहेत, ह्या 5 क्वेश्चनचे व्यवस्थित सगळे आन्सर्स किंवा नोट्स काढतच याचे आन्सर्स काढले तरीसुद्धा चालतील. म्हणजे नोट्स आणि हे आन्सर्स कंबाईनली तुम्ही काढले तरीसुद्धा चालतील. रिपीट लिहित बसण्यापेक्षा जर एखाद्याला वाटत असेल तर सो अशा पद्धतीनं तुम्ही हा अभ्यास आजचा कंप्लीट करा. सो आजचं होमवर्क जर व्यवस्थित कंप्लीट केलं तर आजच्या पूर्ण लेक्चरचा एक अर्थ व्यवस्थित तुम्हाला समजून जाईल आणि मग पुढचं लेक्चर जे आहे ते समजण्यास सोपं जाईल. ओके, सो आपण थांबूया इथं आजचं लेक्चर. सो आज जेवढं झालं तेवढं व्यवस्थित करा. काही डाऊट्स असतील तर सेपरेट लिहून ठेवा. डाऊट सेशनला आपण ते डिस्कस करूया. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला AC सर्किटमधली पुढची कन्सेप्ट घेऊन. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि काही शंका असतील तर मग विचारा. थँक्यू सो मच.